दीप कुठे गेला? जाताना तर आत्या बरोबर गेला, पण परत का नाही आला? आत्या काही बोलली असेल का त्याला? पुन्हा काही झालं नसेल ना? या दीपला आनंदाच्या क्षणी असं का वागायचं असतं देव जाणे. काय झालं असेल नेमकं यांच्यात? नाही, दरवेळी असं होऊन चालणार नाही. त्याच्याशी बोललंच पाहिजे, त्याला जाब विचारायलाच पाहिजे. दीप म्हणतोय की हे सिगरेटचं पाकिट त्याचं नाहीये, मग कुणाचं असेल? की मुद्दाम कोणीतरी करतंय हे सगळं? याच्यामागे कोण आहे ना हे बघावंच लागेल. हे बरं आहे यार, कानफाट्याच नाव पडलंय. एक तर मला सिगरेट आवडत नाही. कशाला पिऊ मी सिगरेट? इथे सिगरेटची पाकिट खिशात घेऊन पूजेला जाईन का मी? काय राव, सुलूला माझ्यावर विश्वास नाही. हे जरा अतिच होते राव. उठसूट काय झालं की दीप आहे. तुझं काय? वा, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. चोराच्या उलट्या बोंबा. का? का म्हणजे स्वतः चूक करायची आणि वर पकडल्या गेल्यावर असं फुगून बसायचं की बाबा मी काही केलंच नाही, मी कुठे काय केलं, मला का बोलतात, माझं काय आहे असं. माझ्या डोक्याची मंडई करू नकोस. जे बोलायचं ना ते स्पष्ट बोल. नाही, उगाच साळसूतपणाचा आव नको आणू. कसला साळसूत? मी बघितलं काय झालं ते. काय बघितलं? अरे, तुझ्या बाजूला सिगरेटचं पाकिट पडलं होतं. नशीब समज आत्याने ते पाकिट उचललं आणि लपवलं. नाही, तू सिगरेटही पितोस? नाही, मी का बोलते हे? दारू पिणारा माणूस हा सिगरेट पिणारच आहे, इतकं सोपं आहे ते. पण त्या माणसाला कळायला पाहिजे ना की बाबा आपल्या घरात पूजा आहे, तर असं सगळं नको करायला. तरी खिशात पाकिट ठेवायचं आहेच. बंद पड. गिरणीचा पट्टा आपला चालूच आहे. मी जे करतो ना ते खुलेआम करतो. चुकीचं असलं तरी कोणाला घाबरत नाही. सिगरेट मी पित नाही. ऐक, तू जा ना यार. पूजा संपन्न झाली. ज्या प्रमाणात मी प्रसाद बनवायला सांगितला तो घेऊन या. ते प्रमाणात बनवलेलं म्हणजे काय? म्हणजे या पूजेमध्ये प्रसादाला खूप महत्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे सव्वा हा प्रमाण वापरणे खूप बंधनकारक आहे. त्यामुळे सव्वा हे प्रमाण वापरणं बंधनकारक आहे आणि हे प्रमाण सुख समृद्धीचे प्रतीक आहे. हा, अच्छा असं आहे काय? आत्ता कळलं. सत्यनारायणाचा प्रसाद असा गासभर का देतात हातावर. ते सांगू गुरुजी, ते नैवेद्याचा प्रसाद आहे ना, एक नंबर लागतो. पण तोच ब्रेकफास्टला बनवला ना मजा नाही. ते प्रमाणाचं गणित नसलं असतं ना पोटभर खाल्लं असतं. नाही, पण आज प्रसाद पोट फुटेपर्यंतच खायचंय तुला. का? अरे म्हणजे तुझ्या बहिणीला 1.25 वाटीचं प्रमाण सांगितलं होतं आणि तुझ्या बहिणीने 1.25 किलो ह्या प्रमाणात शिरा केलेला आहे. त्यामुळे पोट फुटेपर्यंत तुला प्रसाद खायला मिळेल. मी प्रसाद आणते. ज्योती, मी पण येते. चल. कीर्ती, नशिबाने पुन्हा संधी चालून आली. प्रसादाच्या आधी नक्कीच तीर्थ वाटणार. जर मी तीर्थ वाटायला घेतलं तर मग विराज सर मला अवॉइड करूच शकणार नाही आणि मला त्यांच्याशी बोलून त्यांना सॉरी पण म्हणता येईल. वाह, एकदम कडक आयडिया सुचली. प्रसाद येईपर्यंत हे तीर्थ कोणीतरी कशाला, मी वाटते ना तीर्थ. तसं पण तीर्थ वाटायचं काम तर घरातल्या सगळ्यात लहान मुलांचं असतं ना. मग तसं तर हा मान मलाच मिळाला पाहिजे, हो ना काका? हो, काहीच हरकत नाही. किती नाटकी ही कीर्ती. कॉलेजमध्ये तर सगळ्यांची खिचत असते, पण इथे मात्र संस्कारांचा पुतळा असल्यासारखी वागते.
काय मग कीर्ती, देवासमोर तरी खरी वागतेस ना, की इथे पण खोटेपणा? सर मी खोटेपणा नाही करत आहे. सर आज सकाळी मी 5 वाजता उठले, सगळा अभ्यास कंप्लीट केला आणि आईला घेऊन इथे पूजेला आली. सर मला माहिती आहे मी तुमच्यासोबत चुकीचं वागले आणि आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. सर मी खरंच जेन्युइन आहे. चांगले. आता यांच्या डोक्यावर भूतच बसलं असेल तर मी तरी काय करणार? काकू हा ट्रे मी घेऊन जाते. तू प्रसाद द्रोणात भरशील ना? हो हो आणशील ना? आणि हो हो हो. तू जायचीच वाट बघत होते मी. झाले का द्रोण भरून? हो, हे काय होतं झालंय. नेऊ का मी? नाही, मी आणते ना. मी आहे. आणा. याला म्हणतात सूड घेणं. प्रीती उगाच छोटे छोटे खेळ करत बसलीये. मी जो डाव टाकलाय ना, त्यातून त्या बेवड्या दीपला देव सुद्धा वाचवू शकणार नाही. आनंदाने संसार करा. माझे खूप खूप आशीर्वाद आहेत. प्रीती, तुला एक सांगू, तू या घरात सून म्हणून नाही, मुलगी म्हणून आलीस. झालेल्या सगळ्या गोष्टी मागे सोडून तू या घरात आलीस आणि हे घर आपलंसं करून घेण्याची तुझी धडपड मी सतत बघतोय. या घरात आल्यावर मी तुझ्यावर एक जबाबदारी टाकली होती. ते घर सांभाळण्याची, आणि आज तू सिद्ध करून दाखवलंस की काहीही झालं तरी या घरातल्या माणसांचं मन तू मोडणार नाहीस.